नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बघा, ज्या विद्यार्थ्यांनी प्री प्रायमरी काउन्सिल अक्रेडिशनची जी एक्झाम आहे ती दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे की बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूज झालेले आहेत. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांना असे ईमेल आले आहेत की तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि काही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ऑफर लेटर देखील आलेले आहेत. तर या भरतीबाबतची एक महत्त्वाची जी अपडेट आहे की ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा ईमेल आलेला आहे, त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक कन्फ्युजन आहे की आपल्याला तिथं कोणकोणत्या डॉक्युमेंट घेऊन गेलं पाहिजे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने असणार आहे. तर याबाबतची अपडेट देणारा आपला आजचा हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कोणकोणत्या डॉक्युमेंट घेऊन जावं लागणार आहेत याबाबतची सविस्तर जी माहिती आहे, ती सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी काय करायचे, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. तर मित्रांनो, बघूया आपल्याला तिथं कोणकोणत्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट लागणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली डॉक्युमेंट असणार आहे शैक्षणिक प्रमाणपत्र. तिथं आपल्याला आवश्यक आहेत. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र आणि त्याच्या गुणपत्रिका तुम्हाला तिथं अतिशय आवश्यक आहे. ज्यावेळेला तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जाणार आहे त्यावेळेला तुमची सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र जे आहेत ते प्रमाणपत्र तिथं घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे ओळखपत्र जे आहे तुम्हाला तिथं नेणं आवश्यक आहे. तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल किंवा अन्य तुमचं कोणतंही गव्हर्नमेंटचं जे काय ओळखपत्र आहे ते देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे मित्रांनो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जन्माचं जे प्रमाणपत्र आहे त्यासाठी तुमचं 10वी किंवा 12वीचं जे काय मार्कशीट्स आहे किंवा त्याची जी काय गुणपत्रिका आहे ती तिथं घेऊन जाणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं डॉक्युमेंट बघा काय आहे, जे विद्यार्थी आरक्षित प्रवर्गातील आहेत त्यांनी जातीचं प्रमाणपत्र जे आहे ते जात प्रमाणपत्र देखील सोबत नेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचं डॉक्युमेंट बघा, निवास प्रमाणपत्र. तुम्ही ज्या ठिकाणचे जो निवास आहे त्याचं तुम्हाला तिथं प्रमाणपत्र नेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं काय आहे, पासपोर्ट साईज आकाराचा तुमचा लेटेस्ट फोटो न्यायचा आहे मित्रांनो. जुना फोटो वगैरे तिथं घेऊन जायचा नाही. बरेच विद्यार्थी काय करतात की जुना कोणता तरी आपला फोटो घेऊन जातात. तसं न करता काय करायचं आहे, आपला जो लेटेस्ट फोटो असेल तो फोटो घेऊन जायचा आहे. जर तुम्ही तसा फोटो काढला नसेल तर त्यासाठी फोटो काढून घ्या मित्रांनो. त्यासाठी तुमचा तिथं फॉर्म रिजेक्ट केला जाणार नाही याची दक्षता घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तिथं जर प्रमाणपत्र असेल अनुभवाचं तर प्रमाणपत्र अनुभवाचं घेऊन गेला तर तुमची सिलेक्शनची जी प्रोसेस आहे ती अतिशय सुखकर होणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे जर अनुभवाचे प्रमाणपत्र असेल तर नक्कीच तुम्ही काय करायचं आहे, अनुभवाचे प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. या सगळ्या डॉक्युमेंट तुमच्या ओरिजिनल त्याचबरोबर याची एक एक झेरॉक्स प्रत देखील तिथं घेऊन जाणं आवश्यक आहे. सर्व डॉक्युमेंट काय करायचे आहेत, सेल्फ अटेस्टेड करायचे आहेत. तिथं तुमची प्रत्येक डॉक्युमेंट वरती सही करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही जे काही ऍप्लिकेशन भरलेलं असेल तर तो ऍप्लिकेशन फॉर्म देखील तिथं घेऊन जाणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं तुम्ही जात असताना या सर्व डॉक्युमेंट एका फाईल मध्ये व्यवस्थित घेऊन जाणं अतिशय गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही तिथं डॉक्युमेंट घेऊन जाणार आहे त्यावेळेला तुम्ही डॉक्युमेंट कशा पद्धतीनं प्रेझेंट करता हे देखील पाहिलं जातं. त्यासाठी अतिशय व्यवस्थितपणे डॉक्युमेंट तिथं घेऊन जायचं आहे मित्रांनो. आणि बघा, बऱ्याच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ऑफर लेटर देखील आलेला आहे. आता जे काही बाकीच्या जिल्ह्यामधील राहिलेलं आहे त्यांना देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे ईमेल गेले असतील. ज्यांचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होणार आहे त्या विद्यार्थ्यांना लवकरच ऑफर लेटर देखील पाठवले जातील. तर मित्रांनो बघा, ज्यांनी पूर्व प्राथमिक मान्यता परीक्षेसाठी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठीची ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. जर मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका विचारायच्या आहेत. तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा मी निश्चितच या ठिकाणी प्रयत्न करेन. आणि माझी एक तुम्हाला विनंती राहील मित्रांनो, बघा, तुम्ही अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझी एक विनंती आहे, प्लीज मित्रांनो
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो, भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.